नमस्कार, आपण पाहतात युगंधर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाचे काय ठळक घडामोडी. बातमी कल्याण येथून एसटी दरवाढीचे सिद्धार्थ ठाकरे गटाकडून चक्का जाम आंदोलन. एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये 15% दरवाढ झाल्याने राज्यभरात ठाकरे गटाकडून या सरकारचं आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण शहरामध्ये विठ्ठलवाडी बसस्थानक परिसरात ठाकरे गटाकडून चक्का जाम आंदोलन करण्यात आले असून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून जाहीर निषेध केला आहे. 15% दरवाढ रद्द करावी, अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करण्यात येईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यावेळी डोंबिवली जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे, कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे, उप जिल्हा प्रमुख राजेंद्र शाहू, जिल्हा संघटक अंजली राऊत, शहर प्रमुख सुरेश पाटील, उपशहर प्रमुख शेखर यादव, उल्हासनगर उपशहर प्रमुख सुरेश पाटील, मोठ्या संख्येने पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. साहेब मी का बोलतो, इथं जे काही कॅन्टीन पाहिजे, बाकीचे काही सुविधा पाहिजे तसे बिलकुल नाही. कामगार, तुमच्याच कामगार आमच्याकडे येतात, एस टी महामंडळाचे कंडक्टर, ड्रायव्हर, त्या लोकांना पण झोपायची किंवा काही आरामाची काही सुविधा नाही. त्याबाबत काय तुम्ही पाठपुरावा करता ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा खूप खूप आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या पक्षाचे सर्व नेते, सर्व आमचे जिल्ह्यातील पदाधिकारी यांचे सर्वांचे आभार मानतो. मोठी जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे की त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. या जिल्ह्यामध्ये शिवसेना मोठ्या प्रमाणात कशी वाढेल त्याच्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी मिळून प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी उद्धव साहेबांनी मला ही जबाबदारी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार. विकास कामं संत गतीने सुरू आहे. काय जानेवारीपासून महाराष्ट्र सरकारने एस टीमध्ये 15% भाडेवाढ केलेली आहे. आपण पाहतोय की एस टी डेपोची हालत सर्व महाराष्ट्रामध्ये काय अवस्था आहे, एस टीची अवस्था काय, नागरिकांना काही सुविधा काय नाहीत, एस टी एकदम खटार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये 15% वाढ म्हणजे कंबरड मोडण्यासारखं आहे. अगोदरच लोकांना महागाईचा आगडोंब एवढा उसळला की लोकांना, सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणं असह्य झालेलं आहे आणि त्याच्यातच अशा प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ आहे. एका बाजूने सरकारने 1500 रुपये लाडक्या बहिणींना दिले आणि भाडेवाढ करून किंवा इतर बाबतीमध्ये महागाई करून त्याच्याकडून त्याच्या दाम दुपटीने तिपटीने वाढते. शिवसेना या महागाईच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेली आहे. यापुढे या सरकारला जाब विचारण्यासाठी सर्व नागरिक रस्त्यावर येतील, पण याची आज सुरुवात झालेली आहे की अशा प्रकारचे मनमानी कारभार या ठिकाणी चालणार नाही. महागाई वाढलेली आहे, त्याचबरोबर ही दरवाढ झालेली ती रद्द केलीच पाहिजे असं आमची आग्रही मागणी असणार आहे. त्यासाठी आजचे रस्ता चक्का जाम आहे. या जोपर्यंत आमचं समाधान होत नाही तोपर्यंत या ठिकाणी या आगारातून गाड्या कुठल्याही जाऊ देणार नाही अशा प्रकारचा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे.